हल्ली महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचा विषय घेऊन वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळते. मराठा आरक्षण विशेषतः मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आज जे आपण बघतो आंदोलन, हिंसाचार, जाळपोळ हे जे चित्र आहे हे खरं तर हे चांगलं दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे सत्ताधाऱ्यांना वाटते, विरोधकांना वाटते आणि अनेकांना वाटते. म्हणजे मला स्वतःला पण असं वाटते की मराठा समाजाला आरक्षण संविधानाच्या नुसार दिलं पाहिजे. जर ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असतील, त्यांचं प्रतिनिधित्व कमी असेल, त्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो अनेक दृष्टीने मागासलेला आहे. त्यामुळे आरक्षणाचं जे धोरण आहे संविधानाचं, ते एक समतेचं धोरण आहे. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी देण्याचं धोरण आहे. ते एक विशेष संधीचं असं धोरण आहे. ते एक त्याला आपण असं म्हणू, एक सामाजिक प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे. तर ते जो समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असेल त्यांना आरक्षण द्यावं असं ते संविधानाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच SC STला तर संविधानातून मुळातच सुरुवातीपासूनच आरक्षण आहे. पण मग OBCला जो वर्ग आहे 340 अनुच्छेद जो आहे संविधानाचा, त्यानुसार मंडल आयोगाच्या वेळेस त्यांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळेच्या सरकारने. तेव्हा आरक्षणाच्या विरोधामध्ये तेव्हा पण खूप आंदोलनं, जाळपोळ, हिंसाचार आणि आत्महत्या करण्यासारखे अनेक प्रकार, म्हणजे आरक्षणाला प्रचंड असा विरोध जो समाजाने केला. तो समाज कोणता होता की तो समाज की जो आरक्षण विरोधी असा समाज होता, की जो वर्णव्यवस्था मानणारा होता, उच्चनीचता मानणारा होता. आणि आम्ही या व्यवस्थेमध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत आणि आम्ही कनिष्ठ नाही आहोत किंवा आम्ही खालच्या जातीचे नाही आहोत असं मानणारा होता. आणि म्हणून आरक्षणाला विरोध होता. तो एक काळ होता. आणि आता काळ असा आहे की समाज म्हणजे त्यात मराठा समाजसुद्धा आणि इतर समाजसुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे असं सारखा आग्रह करत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळची संविधान निर्मितीच्या वेळची जी दूरदृष्टी होती की जो समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्या समाजाला पुढे येण्यासाठी आपण घटनात्मक तरतुदी करूया, त्यांना आरक्षण देऊया असं त्यांचं म्हणणं होतं. ही दूरदृष्टी होती. ते आज आपल्या लक्षात येते की बाबासाहेबांची संविधान निर्मितीच्या वेळची दूरदृष्टी. पण संविधानाला न मानणारा किंवा बाबासाहेबाला न मानणारा एक मोठा वर्ग त्यावेळेसही होता. आणि तो जातीयतेच्या भावनेतून काम करत होता, वर्णव्यवस्थेच्या भावनेतून काम करत होता, उच्चनीचता त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. आणि म्हणून संविधानाला न मानणारा वर्ग आज ते आरक्षण मागतायत. म्हणजे चांगली गोष्ट आहे की काळ बदलत असतो, परिस्थिती बदलत असते आणि एकूणच एक सामाजिक आर्थिक स्थिती पण बदलत असते. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात संविधान सभेच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये लोकशाहीच्या भवितव्याबद्दल बोलताना असं म्हणतात की सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टेच्या पूर्ततेसाठी आपण पहिली गोष्ट केली पाहिजे की आपण कोणत्याही रक्तरंजित मार्गाचा आपण अवलंब करता कामा नये. आणि हे म्हणण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की ब्रिटिशाची जी सत्ता होती ती ब्रिटिशाची सत्ता ही जाचक अशी सत्ता होती आणि अत्याचार करणारी सत्ता होती, कारण ती परकीयांची सत्ता होती. आणि तेव्हा आपल्याला आपल्या हक्कासाठी एक माणूस म्हणून माणुसकीच्या हक्कासाठी आपल्याला ब्रिटिशाशी लढावं लागत होतं, कारण आपण गुलाम होतो. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याचं स्वतंत्र संविधान निर्माण झालं. त्यामुळे इथे प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण झाली, लोकांची सत्ता निर्माण झाली. संविधानाचं प्रियांबल जेव्हा आपण वाचतो तर आम्ही भारताचे लोक असं आपण म्हणत असतो. आणि त्याच्यामुळे ही लोकशाही गणतंत्र आपल्याकडे 26 नोव्हेंबर 1950 पासून सुरू झालं. तेव्हा ही लोकांची सत्ता आहे, आपल्यामधलेच लोक सत्तेमध्ये आहे. आणि तेव्हा आपल्या देशातल्या लोकांचं भलं काय आहे, त्यांचं कल्याण कशामध्ये आहे, त्यांचे संविधानिक हक्क काय, ते दिलं पाहिजे. आणि म्हणून ते देण्यासाठी सरकारमध्ये जे लोक आहेत, सत्तेमध्ये जे लोक आहेत, त्यांनी स्वतःहून संविधानातल्या तरतुदीचा उपयोग करून वापर करून त्या समाजाला दिलं पाहिजे.
जे SC/STला घटनात्मक आहे, जे 340 कलमाच्या मंडल आयोगानंतर OBCला आलेलं आहेत आणि आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, तर सरकारने आरक्षण हे दिलं पाहिजे. मी या मताचा आहे, व्यक्तिशः मताचा आहे, दिलं पाहिजे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला सरकारला जर त्यांचं हे मागासलेपण नागरिकाचं, देशातल्या कोणत्याही नागरिकांचं मागासलेपण जर सरकारला आढळून येते आयोगाच्या अभ्यासानंतर, तर त्या सरकारला विशेष कायदा करण्याचा आर्टिकल 15(4) आणि 16(4)च्या अंतर्गत हा अधिकार राज्य सरकारला प्राप्त होतो. त्यामुळे जे जे मागासलेले आहेत तर त्यांना इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी किंवा त्यांचा विकास व्हावा अशी एक संविधानिक तरतूद आहे आणि तो अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे. तर जर मराठा समाजाचं जर पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तर राज्य सरकारला विशेष कायदा करता येतो आर्टिकल 15(4) आणि 16(4)चा वापर करून. आणि आत्ता जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आता आंदोलन चालू आहे आणि राज्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार हिंसाचाराचे होत आहेत, काही आमदार आता उपोषणाला बसले आहेत आणि विशेष अधिवेशन बोलवा, तर हरकत नाही, सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, त्यामध्ये कायदा पारित करावा, राज्य सरकारला तो अधिकार आहे. म्हणजे संविधानाचा वापर करून मी असं म्हणेल की आता हे संविधानच संरक्षण करू शकते ज्या आणि समाजाला ती संधी देऊ शकते, तर त्याचा योग्य वापर राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. बरं, हे मराठा आरक्षणाची आजची गोष्ट आहे का? नाही, त्याला अनेक वर्ष झाले. एक मराठा लाख मराठा आणि आरक्षणासाठी त्यांनी त्यावेळेस खूप असे लाखोचे मोर्चे काढले आणि हे तेव्हापासून हा विषय आहे. मग हा विषय तेव्हापासून असताना अजूनही तो विषय सुटत नाही, तर ते खरं म्हणजे पॉलिटिकल विल कमी आहे असं आपण म्हणू. सरकार कोणाचे असेल, जे आज जे सत्तेत आहेत ते काल विरोधात होते, जे काल विरोधात होते ते सत्तेत आहेत. त्यामुळे एकमेकाला दोष न देता किंवा राजकीय काय म्हणू हेवेदावेच्या माध्यमातून चिखलफेक न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा राज्य शासनाने तो करावा आणि त्यांचा प्रश्न कायमचा सोडवावा. समाजामध्ये शांतता असणं फार आवश्यक आहे. हा झाला आरक्षणा प्रश्न जसा प्रतिनिधित्वाचा आहे, तसाच अनुसूचित जाती जमाती असेल, शोषित वंचित वर्ग असेल, त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाचा आहे की जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमधून येतो. तर आम्ही सातत्याने सरकारकडे म्हणजे अनुसूचित जातीच्या विकासाचा जर बजेटचा विषय जर आणला तर मागच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 40,000 कोटीच्या वरचं बजेट हे नाकारलं गेलं. म्हणजे जर ते 40,000 कोटी रुपये जर दिले असते तर अनुसूचित जातीच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास आहे, त्यांची उपजीविका आहे, रोजगार आहे, वस्तीमध्ये सुविधा देणं आहे, त्यांना सुरक्षित जीवन देणं आहे, सन्मानाचं जीवन देणं आहे, त्यांना निवारा देणं आहे, शिक्षणाच्या सोयी आहे, आरोग्याच्या सोयी आहे, ह्या सगळ्या सोयी सरकारला करता येतात. पण मग सरकारची इच्छाशक्ती कुठे कमी पडते? म्हणजे समाजातला जो वंचित वर्ग आहे, शोषित वर्ग आहे, दुर्बल वर्ग आहे, अल्पसंख्याक आहे, बहुजन आहेत, म्हणजे जे मागासलेले आहेत आणि ते संविधानातून आपण ते मान्य केलेला असा जो वर्ग आहे, मग त्यांच्यासाठी जे आरक्षण आहे म्हणजे OBC SC/STचं आरक्षण, VJNTचं आरक्षण, तो आरक्षणाचा प्रश्न पण अनेक वर्षापासून पदोन्नतीतला असेल, पद भरण्याचा असेल, हे सगळे जे विषय आहे, मला असं वाटतं की सरकार एक फक्त सत्ता मिळवण्यासाठी जर वापर करत असेल तर ते फार धोकादायक आहे. ते संविधानाला आणि लोकशाहीला पण धोकादायक आहे. सरकारमध्ये जे जे लोक आहेत त्यांनी आधीच्यांनी काय केलं असं म्हणण्यापेक्षा आपल्याला आत्ता अधिकार आहे, तर आपण या समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ना, संविधानाच्या चौकटीमध्ये त्यामध्ये बसवणे केलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याला कोणाचाही विरोध नाही. सगळे राजकीय पक्षाचे नेते म्हणतात आरक्षण दिलं पाहिजे, सगळ्या संघटना म्हणतात आरक्षण दिलं पाहिजे. हे देत असताना मग ते OBCच्या आरक्षणाला धोका पोहोचू नये, त्यांना जे मिळतं त्याच्यातला वाटा जाऊ नये, SC/STला तर धोका पोहोचवूच नये. तर असं एकूणच हे अनेक वर्षापासूनची चर्चा होत आहे, तरी होत नाही. त्यामुळे
मला असं वाटतं की सरकारने त्यामध्ये खूप गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. जे घटनातज्ज्ञ आहेत किंवा जे न्यायालयामध्ये सेवानिवृत्त जजेस आहेत, अधिकारी आहेत की ज्यांचा अभ्यास आहे, मी अशांची एखादी गोलमेज परिषद खरं म्हणजे सरकारने भरवून त्याच्यातनं नुसता हा राजकीय स्तरावरचा नाही, राजकीय इच्छा पाहिजेत, परंतु त्याला संविधानात कसं त्या निकषामध्ये बसवता येईल असा विचार करून तो आरक्षण दिलं पाहिजे. अनुसूचित जाती जमातीच्या भटके विमुक्ताच्या प्रमोशनमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून आहे, तो पण तसाच रेंगाळत आहे, पडलेला आहे, तो सुटत नाही. तसंच जसं मी आधी म्हटलं की बजेटचा कायदा झाला पाहिजे, हे 2017पासून आपण सांगतो. म्हणजे सामाजिक आर्थिक विकास, जसं मी म्हणालो की 40,000 कोटी रुपये अनुसूचित जातीच्या मागच्या 10 वर्षामध्ये अखर्चित राहिले किंवा नाकारले, दोन्ही मिळून, तर ते मिळाले पाहिजे. तर कायद्याच्या मागणीसाठी सातत्याने आता प्रत्येक गोष्टीला लोकांनी आंदोलनच केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण, शांतता भंगाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे असं आहे का? नाही, असं होऊ नये. कारण हे काही परकीयांची सत्ता नाही, ही लोकांची सत्ता आहे, लोकांच्या कल्याणाची आहे. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. म्हणजे का थोड्याशा एक काय निवडणुकीमध्ये सत्ता मतं मिळवण्याच्या त्या लोभामध्ये एकूणच संविधानिक जो ढाचा आहे किंवा लोकशाहीचं तत्त्व आहे ते त्याला पायदळी तुडवू नये असं मला असं वाटतं. खूप विषय आहे. मधल्या काळामध्ये सरकारने कंत्राटी भरती आणली, त्यालाही लोकांना आंदोलन करावं लागलं. म्हणजे रेग्युलर पदं भरले पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये पदं भरती केली पाहिजे. ते न करता एजन्सी नेमायची आणि मग पदं त्या माध्यमातून करायचं आणि ओरड झाल्यानंतर मग तो GR मागे घ्यायचा आणि सांगायचं की आधीच्या सरकारचं ते केलं होतं, ते चुकीचं केलं होतं. मग आधीच्या सरकारने जर चुकीचं केलं होतं तर तुम्ही पुन्हा एजन्सी नेमून कंत्राटी भरती करण्याचा GR काढलाच कशाला? म्हणजे सरकारच्या लोकांमध्ये हे शहाणपण नाही आहे का? आहे शहाणपण. पण आता जर आंदोलन नाही झालं, लोक शांत राहिले, तर मग काहीतरी करून टाकायचं. ही जी एक वृत्ती असं म्हणू, ही चांगली वृत्ती नाही. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत. ॲट्रॉसिटीचा विषय आहे. आता ॲट्रॉसिटीचा आत्ता कुठंतरी मागच्या 2 महिन्यापूर्वी एक ॲट्रॉसिटी कायद्याचा जो नियमावली आहे त्याच्यामध्ये एक समिती गठीत केली, पण मागच्या 4 वर्षापासून समितीच्या बैठका झाल्या नाही, समिती गठीत झाली नव्हती, बैठका झाल्या नाही. सामाजिक न्यायाच्या, सामाजिक आर्थिक विकासाचे अनेक विषय जे आम्ही स्वतः संविधान फाउंडेशनच्या वतीने 2020पासून सारखे प्रत्येक अधिवेशनाच्यासाठी आम्ही विषय मांडत असतो की त्याच्यात बजेटचा कायदा करा, निधी द्या, योजना आहेत त्या चालत नाही. मग स्वाभिमानाची असेल, स्वाधार असेल, शिष्यवृत्ती असेल, घरकुल योजना असेल, ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी असेल, वस्तीमध्ये सेवा सुविधा देणं असेल, तर आरक्षणच्या धोरणाचा फायदा देणं असेल, अशा अनेक ज्या गोष्टी ज्या काही सरकारने स्वतःहून आणलेल्या आहेत त्याबरोबर होत नाही, त्याकडे लक्ष द्या, त्याच्यात सुधारणा करा, अशा पद्धतीची मागणी होत आहे. पण त्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष आहे. तर ही सरकारची जी उदासीनता असते, ती उदासीनताच असं एक वातावरण अशांततेचं समाजामध्ये निर्माण करत असते आणि समाजामध्ये तेढ निर्माण करत असते. सरकारचं काम नव्हे हे अशा पद्धतीचं तेढ निर्माण करणं. जे सत्तेत आहे त्यांनी शहाणपणाने वागलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत बोलले होते. आणि 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी खूप चांगलं सांगितलं आहे की संविधान आणि कायद्याचा सन्मान करा, त्याचा योग्य वापर करा. नुसतं कायदा चांगला असून किंवा संविधान चांगलं असून चालणार नाही. तर याची जी सारखी आपण चर्चा करत असतो, परंतु सरकारने त्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा असते. जे आता स्फोटक वातावरण तयार होते त्याच्यातनं कोणाचं बल होत नाही. मला असं वाटते की पुढाकार घ्यावा, विशेष अधिवेशन बोलवावं, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करावा आणि आरक्षण द्यावं. पुढे त्यातमधलं जे काही गोष्टी आणि याच्यासारखा सारखा अभ्यास तर झालेला आहे. म्हणजे आधी आयोगाने अभ्यास केला, आता समितीने अभ्यास केला, अनेक इनपुट्स आपल्याकडे आहेत, सरकारकडे आहेत. तर गांभीर्य सरकारला आहे ते त्यांनी आपल्या निर्णयातून दाखवून द्यावं असं मला वाटते. कोणालाही जे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी किंवा संविधानाचे फायदे मिळवण्यासाठी हे आंदोलन किंवा रक्तरंजित मार्गाचा वापर करण्याची वेळ येऊ नये
आणि ती करू नये असं बाबासाहेब संविधानाच्या सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात सांगतात. ते भाषणही राज्यकर्त्यांनी वाचावं असं मला असं वाटते. आणि ही जी गुंतागुंत निर्माण सरकार आरक्षणाच्या बाबत करत असते, इतरांच्या धनगराच्या आरक्षणाची मागणी आहे, ते आदिवासीमधून आरक्षण, धनगराला काही टक्के आरक्षण आहेच ना, आदिवासीतून का बरं मागायचं? आदिवासीला आदिवासीचं आरक्षण मिळू द्या, ओबीसीला ओबीसीचं द्या. म्हणजे ज्यांची जेवढी संख्या भारी तेवढी त्यांची भागीदारी, हा जो नियम आहे, म्हणजे प्रत्येक समाजाला हा देश घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग त्या लोकसंख्येच्या प्रमाणे मिळाला पाहिजे. हे त्याचं समानतेचं तत्त्व आहे. आता त्या तत्त्वाचा अवलंब केला पाहिजे आणि मराठा आरक्षण हे त्या संविधानाच्या तरतुदीमध्ये बसवून द्यावं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि जे काही चित्र आहे, म्हणजे आता आपण असं म्हणूया की ह्या सगळ्या गोष्टीमुळे एकूणच एकमेकाच्या बद्दलचं अविश्वासाचं वातावरण, एकमेकाला काहीतरी बोलणं, टीका टिप्पणी करणं, दोष देणं, धमकी देणं, त्याच्यासाठी पोलिसाचं संरक्षण, पोलिसाची एवढी मोठी शक्ती जी आहे ती शक्ती अशा कामासाठी चालली, जी विधायक कामासाठी, म्हणजे प्रगतीचं किंवा विकासाच्या कार्यक्रमाकडे या अशा कामामुळे दुर्लक्ष होत आहे सरकारचं, प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. आणि मग विशेषतः शोषित वंचित जो वर्ग आहे, जो 90-95% वर्ग आहे महिला धरून, त्यांचे मात्र प्रश्न आजही कायम आहे. त्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला, त्या प्रश्नाशी चर्चा करायला आम्ही स्वतः अनेकदा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना असे अनेक निवेदनं पाठवतो. चर्चा करा, आम्ही जे आम्हाला वाटते त्या विषयाबद्दल सांगू आणि त्याच्यातले निर्णय घ्या. पण त्यामध्ये सरकारकडनं फारसा प्रतिसाद मिळत नाही. आणि ती पण नाराजीची गोष्ट आहे की सरकारने ऐकून घेतलं पाहिजे. हे सरकारचं प्रमुख काम आहे, ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे एक साधे प्रश्न आहेत की असा एक समाज आपल्याकडे आहे, मागासलेला समाज, की आज त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाही, आधार कार्ड नाही, घराचे जमिनीचे पट्टे नाही, शेतीचे पट्टे नाही, आदिवासी पारधी समाजाचे. हे सगळे कायदे, सगळ्या तरतुदी, सगळं असूनही मिळत नाही. तेव्हा आपल्याला ही प्रशासकीय यंत्रणा संवेदनशील करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. म्हणजे त्या लोकांनी दरबारामध्ये येण्यापेक्षा शासनाने आपला दरबार त्यांच्या वस्तीमध्ये घेऊन जाणे आणि हे प्रश्न सोडवण्याने एकूणच चांगलं वातावरण, जे महाराष्ट्र शासन हे जे राज्य पुरोगामी आणि महाराष्ट्र शासनाचा जो प्रशासनाचा जो लौकिक आहे, तो लौकिक कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी जे सत्तेत आहेत, जे पदावर आहे, त्यांची ती पहिली जबाबदारी आहे. नागरिकांची तर आहेत. एक सामंजस्याने हे प्रश्न सोडवले पाहिजे. ते प्रश्न सोडवण्यासाठी जेवढा एक वेळ लागतो तेवढा वेळ मात्र प्रत्येक गोष्टीला दिला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की वर्षानुवर्ष ते रेंगाळत ठेवायचे आणि मग कधीतरी आपल्या सोयीनं तो प्रश्न पुढे करायचा. हे अशा पद्धतीचं वर्तन जे कोणी करत असतील तर ते निषेधार्ह होऊ नये. मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि सोबतच ओबीसीचं आरक्षण आहे, SC/STचं पदोन्नतीतलं आरक्षण आहे किंवा आरक्षण धोरणातील डायरेक्टची पदं भरणे, पदोन्नतीचे पदे भरणे, भटक्या विमुक्ताचा आहे, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा विषय आहे. हे सगळे आरक्षणाचे विषय एकत्रितपणे बसून महाराष्ट्र सरकारने सोडवावे आणि देशाला पण दिशा दाखवावी असं एकूणच या आरक्षणाच्या संदर्भात मला सांगावंसं वाटते.